असाल तर ते धन शुद्ध होतं महाराज, आणि त्या धनाला शुद्धता मिळाल्याच्या नंतर धनाला बाधा येत नाही. हा, आता या परिसरामध्ये खूप माणसं पैशावाले आहेत, पण देण्याची इच्छा किती जणाला आहे? खूप अवघड गोष्ट आहे. परंतु जर न द्याल तर त्या ठिकाणी त्या संपत्तीला धोका आहे. विठ्ठल विठ्ठल संस्कृती, आपली संस्कृती आपण टिकवली पाहिजे. भारतीय संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे महाराज. विवेकानंद स्वामी शिकागोच्या धर्म परिषदेला गेले महाराज. भगवी लुंगी भगवत असता त्या ठिकाणी नेहरू घातलेला, भगवी पगडी बांधलेली, सगळे नावं ठेवू लागले. नाव ठेवतात महाराज, प्रत्येकाला नाव ठेवतात. चांगलं जो राहील ना त्याला या समाजामध्ये खूप त्रास होणार कलियुगामध्ये. ऐका कलीची महिमा, असत्याशी विझले जन, पापादिती अनुमोदन करीती हेळन संताची. आता शाळेमध्ये त्या सांस्कृतिक कार्यक्रम असतात महाराज, आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या मुलींचे डान्स ठेवतात. म्हणजे डान्स ठेवू नका असा माझा त्यांना त्या ठिकाणी सल्ला नाही, परंतु आपण कोणत्या त्या ठिकाणी धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि आपल्या मुली नाचवले पाहिजे का, हा शिकवले पाहिजे, त्याचं जरा भान ठेवलं पाहिजे. महाराज आपण त्या ठिकाणी आपल्या मुलीचं नाचकाम पाहण्यासाठी जातो, आपल्याला लाजा वाटायला पाहिजे थोड्या. आपली संस्कृती टिकवली पाहिजे. हा, आणि तिथं नाचल्यानंतर त्याला बक्षीस देतो आपण आपल्या मुलीला. ही संस्कृती आहे का? शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जाऊन आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करणारे विवेकानंद स्वामी तुम्ही धर्म परिषद गाजवली. आपल्या विद्यमान असलेल्या त्या ठिकाणी आता पाठीमागे होऊन गेलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील दिल्लीच्या तख्तावरती गेल्या महाराष्ट्रातल्या, परंतु त्या माऊलीनं कधी डोक्यावरचा पदर आपला खाली येऊ दिला नाही का दिला? आता जर म्हणलं ना, आता माझ्याच बायकोला समजा तुम्हाला पदर घे माणसं आल्याच्या नंतर म्हणलं ते म्हणजे आता कुठं राहिलं ते, आता कुठं राहिलं, पण तुझा फोटो कुठं लागेल? तसा प्रतिभाताईचा फोटो असतो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आज आहे, तसा तुमचा जर फोटो लागायचा असेल तर संस्कृती प्रमाणे वागलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला संस्कृती खूप महत्वाची आहे महाराज. शिंगोताई सत्कार होऊन गेले आता, जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत माणसं कळत नाही महाराज. भीक मागून जगणारी बाई, त्या बाईनं जगामध्ये नाव केलं आपलं. फक्त संस्कृती इतक्या असण्या त्या ठिकाणी अनाथ मुलाची आई होण्याचा मान मिळाला, स्वतःच्या मुलाचं तर सुख कधी मिळालंच नाही, पतीकडून सुख मिळालं नाही, सासरच्यानी हाकलून दिलं आणि माहेरच्यानी हाकलून दिलं. ऐकायचे जरा युट्यूबवर, मोबाईल खराब नाही महाराज, मोबाईल पाहतात, पाहणाऱ्यावर अवलंबून आहे काय पाहून काय पाहू नये. मोबाईल हा खूप आवड गोष्ट होऊन गेली महाराज. प्रत्येकाच्या घरी मोबाईल आला, कुणाकुणाच्या इथं मोबाईल आहे, इथं मोबाईल नाही ते हातवरी करा. त्याच्या घरात मोबाईल नाही, कुणाकडेच मोबाईल नाही असं घर, त्यांच्याकडे टीव्ही नाही असे हातवरी करा. टीव्ही सुद्धा सर्वांकडे आहे. ज्ञानेश्वरी कुणाकुणाच्या घरात आहे ते हातवरी करा. 4, 5, 10 माणसं, 10 माणसाकडे ज्ञानेश्वरी आहे. गाता कुणाकुणाकडे करायची 3, 4 माणसं. भागवताचा आमचा तुमचा प्रश्न नाही. भागवताचा ही धर्मग्रंथ का आपल्या घरात येत नाही? आपल्या मुलाला का शिकवले जात नाही महाराज? का शिकवले? आपली संस्कृती टिकवली पाहिजे ना. रोज आपल्या मुलाला शाळेमध्ये शिकवलं जातं भारत माझा देश आहे, साऱ्या भारतात त्या ठिकाणी सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे, मी वडीलधाऱ्या माणसाचा मान राखीन. होतंय का हे? हा, ही संस्कृती आहे का? मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र प्रभू मर्यादेने वागले. संस्कृती त्या ठिकाणी त्यांनी जर ठरवलं असतं की आपण असं नाही वागायचं, असं वागू काय, प्रभू रामचंद्राला कोणी काय बंधन ठेवलं असतं का? परंतु पाठीमागून येणारा समाज आणि एकदाच फक्त सीताईनं फक्त लक्ष्मी रेषा ओलांडली. रेषा ओलांडलं म्हणजे कोणतरी सांगितलं मला इथं रेषा, गणेश महाराजांनी सांगितलं वाटतं रेषा, हे नुसती रेषा ओलांडली, मर्यादा ओलांडली तर 6 महिने रावणाच्या बंदीमध्ये जाऊन बसावं लागलं. एकदा मर्यादा उल्लंघन केली, महिला मंडळीसाठी सांगतो, कुणाची? दिराची आज्ञा उल्लंघन केली, सांगितलं आई पुढे जाऊ नका बरं का, ज्या बोलू नाही ते